विचार केला महाराष्ट्र दिनानिमित्त एक कविता करावी. व्हॉइस मध्ये राहून पण मराठी बाण्याची खिंडी फिरावी. माझ्या काव्यांचे 4 शब्द तुम्हाला वेरूळ अजंठा लेणीप्रमाणे प्रफुल्लित करतील, जे महाराष्ट्र भावनारूपी दीप नक्कीच मनात प्रज्वलित करतील. मुंबई पुणे म्हणजे भारत देशाची आर्थिक राजधानी व संस्कृतीचा आरसा दर्शवते. वडापाव पोहे मिसळ जिभेवर अप्रतिम चव फिरवते. महाराष्ट्राचे संत्री केळी द्राक्षे सगळीकडे अव्वलतर येतात आणि कोकणाच्या हापूसला फळांचा राजा संबोधतात. पंच ज्योतिर्लिंग अष्टविनायकांनी या भूमीला पावन केले. कृष्णा गोदातीरी संत ज्ञानबा तुकोबाच्या अमृतवाणीने जतन केले. महाबळेश्वर सह्याद्री रांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले. लग्नानंतर फिरायला जाण्याचे स्थळ म्हणून नंतर माझ्या पुण्यात आले. महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवणाऱ्यांचे मी दर्शन घडवतो. या लोकांमुळेच आपलं अस्तित्व आहे याची जाणीव मी करून देतो. माझा शिवबा याच मातीत सिंह म्हणून जन्माला आला. मराठा साम्राज्याचा पाया दक्षिण भारत व अफगाणपर्यंत त्याने रोवून गेला. महाराजांच्या तेजाकडे पाहुनी माणिक मोती फिके पडतील आणि शौर्यासाठी तर सगळे मुघल आदिलशाही पोर्तुगीज हातवर करतील. शिवाजी राजे नावातच महाराष्ट्राचा अखंड दैवत समावतात. एवढं मोठं चरित्र लिहायला पण विकिपीडियाला पण शब्द अपुरे पडतात. सावित्रीबाई फुले सारखी शिक्षिका इथेच जन्माला आली. स्त्री शिक्षणाने महिलांना प्रगतशील वाटचालीला दिशा दिली. फुले, टिळक, सावरकर, आंबेडकर स्वातंत्र्य समाज प्रबोधनाची पताका इथेच रोवली. फुले, टिळक, सावरकर, आंबेडकर स्वातंत्र्य समाज प्रबोधनाची पताका इथेच रोवली. स्वातंत्र्यासाठी आणि सगळ्यांना समान अधिकारासाठी या लोकांनी रक्ताने ही माती भिजवली. बाळासाहेब ठाकरे शिवभक्त मराठी माणसासाठी वाघासारखी गर्जना करतो. बाळासाहेब ठाकरे शिवभक्त मराठी माणसासाठी वाघासारखी गर्जना करतो. बॉम्बेला मुंबई करून मराठ्यांचं तो बराच काळ तख्त राखतो. लता दीदींच्या गाण्याने अंगावर नक्कीच शहारे येतील. ए मेरे वतन के लोगो आज फिर जीने की तमन्ना है ने मृतदेहामध्ये पण चेतना भरवतील. संश्लेषक भागाकार पद्धती, योग वियोग क्रिया, ऊर्जा अक्षयतेचा नियम तुम्ही सगळे मराठी माध्यमामधून शिकलात. दादा कोंडके, अशोक सराफ लक्षाचे, पांडू हवलदार, कुबड्या खबीसचे सिनेमे पाहून नक्कीच हसला. माधुरी दीक्षित, उर्मिला सोनाली सारखे सौंदर्य इथेच जन्माला आले. महाराष्ट्राचे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुंदर अक्षराने कोरले गेले. यांची सुंदरता पाहून माझ्यासारखा एक कवी पहिल्या नजरेतच इतका भारावून गेलो. माझ्या कर्मात तुमच्यापासून मी आतापर्यंत कसा वंचित राहिलो. तुझं काय वर्णन करावे प्रिये, सुंदरतेची तू एक परिसीमाच आहे. घाबरू नको यांना, तू दृष्टीवाला तुझ्या भावाप्रमाणे आणि तुझ्यासोबत स्वप्न रंगवणारा तुझा मामाच आहे. क्रिकेटला जर चेहरा असला असता तर तो सचिन सारखा दिसला असता.
जर क्रिकेटने आत्मकथा सांगितली असती तर माझं नाव सचिन रमेश तेंडुलकर बोलला असता. सचिनचे नुकतेच 52व्या वर्षात पदार्पण झाले. भारतीय क्रिकेटचे नाव ज्याने जगात अजरामर केले, वेळोवेळी लावले गोलंदाजांना मस्तक झुकायला. आजच्या पिढीचे विक्रमवीर क्रिकेट पण मुजरा करती या गॉड ऑफ क्रिकेटला. गुढीपाडवा, होळी, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी. गुढीपाडवा, होळी, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे महाराष्ट्राचे प्रमुख सण. सगळ्या सणांना साजेसं असं आमचं आमटी, पुरणपोळी, मोदकचं जेवण. अशा विविधतेने नटलेला महाराष्ट्र मला मनातून नेहमीच आवडतो. मी मराठी आहे या अभिमानाने तो छाती नेहमीच वाढवतो. अशा होत्या महाराष्ट्राच्या माझ्या कवितातून स्मृती, अशा होत्या महाराष्ट्राच्या माझ्या कवितातून स्मृती. इथे बसलेल्या लहानामध्ये भविष्यासाठी ते करतील नक्कीच जनजागृती. जय महाराष्ट्र.